सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार फॉर्म भरण्यासाठी इच्छुकांची दिसली राष्ट्रवादी भवनमध्ये गर्दी। अनेकांनी आपणच निवडून येणार आणि आपलेच कामे बोलणार असे ठामपणे सांगितले। माझं नाव बसवराज देवसिद्ध कोळे। या ठिकाणी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं फॉर्म भरलेला आहे इच्छुक उमेदवार म्हणून, आणि मला विश्वास आहे की माझं जे कार्य आहे ते अध्यक्ष कार्याध्यक्ष बघून मला तिकीट द्यावे ही असं मी विनंती करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 15 कडून एकूण 10 वर्ष झालं मी सर्वसाधारण आणि सर्व आरोग्य क्षेत्रात काम करतो। प्रभाग क्रमांक 15 मधून मी सर्वसाधारण पुरुष म्हणून इच्छुक केलो। पक्षाने असं आवाहन केले की तुम्हाला नाही तर घरच्याला कुणालाही तुम्हाला तिकीट देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे। एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही 10 वर्ष झाले काम करताय, तुम्हाला वाटतंय का तुम्हाला पक्ष तिकीट देईल? हो, निश्चित अध्यक्ष कार्याध्यक्ष मला पूर्णपणे विश्वास आहे। ते माझ्या विश्वासाला कधी तडा देणार नाही, ते मला योग्य ते न्याय देऊन देणार आहेत। नमस्कार, मी रुपेश कुमार अशोक भोसले, प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण पुरुष इथून इच्छुक आहे। आणि प्रभाग क्रमांक 10मध्ये मला पक्षाने गेल्या 5 वर्षापासून अगोदरच सांगितलं की आपण प्रभाग 10मध्ये तयारी करावी, तशी मी पूर्ण तयारी प्रभाग 10मध्ये करतो आहे। सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून अनेक रुग्णांचं मी या ठिकाणी ऑपरेशन करणे, त्यांना मोफत औषध मिळवून देणे, अनेक पक्षाच्या माध्यमातून काम या ठिकाणी करत आलो आहे। सोशल वर्क चांगला आहे, त्यामुळे पक्षाने मला शब्द दिल्यामुळे पक्षाने यावेळी प्रभाग क्रमांक 10मधून निश्चितपणे मला न्याय देणार आहे। आणि पॅनलचा आपण प्रभाग क्रमांक 10मध्ये पॅनलसुद्धा आपणच तयार केलेला आहे। ओबीसी महिला, ओपन महिला, आणखी एक पुरुष, असा आपण तगडं पॅनल तयार केलेलं आहे। समोर कोण आहे याच्यापेक्षा आपण जनतेपर्यंत कसं जातो हेच आपण जनतेवर मांडणार आहे आणि आपलं काम जनतेवर मांडणार आहे। आणि निश्चितपणे पक्षसुद्धा मला न्याय देईलच आणि जनतासुद्धा या ठिकाणी या कामाच्या माझ्या कामाच्या जोरावर जनतासुद्धा या ठिकाणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। आणि सोलापुरात प्रभाग क्रमांक 10चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 102 नगरसेवकांपैकी प्रभाग क्रमांक 10मध्ये पहिला निकाल लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो। मुस्ताक कचरुद्दीन पटेल, प्रभाग क्रमांक 2 मी इच्छुक आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क करायला येते। मी माझं फॉर्म शिबमिट केलेलं आहे। मी गेल्या 2008 पासून या सामाजिक क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 2मध्ये अनेक विधायक सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर असू दे, आरोग्य शिबिर असू दे, अनेक विधायकांचे सामाजिक प्रश्न आहेत ते महापालिकेच्या मार्फत जे काम आहे आजपर्यंत मी तगायत काम केलेलं आहे। मी पक्षाचा विश्वास आहे की पक्ष मला न्याय देईल ही अपेक्षा व्यक्त करतो। माझं नाव पूजा कुणाल धोत्रे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मी उमेदवार अर्ज भरलेला आहे। तरी मला या पक्षाकडून फक्त एवढंच बोललेलं आहेत की तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। पॅनल तयार केलेलं आहे 4 लोकांचं प्रभाग 18मधून। मी शहर युती अधिकारी शिवसेना पक्ष गटातून, त्यांनी मला डायरेक्ट बोलले की तुम्हाला मी तिकीट देणार नाही। इतकं वर्ष आम्ही काम केलो, काहीसुद्धा आम्हाला भेटलेलं नाही त्या पक्षाकडून। आम्हाला आता एवढंच बोलायचं आहे की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला काहीतरी भेटेल, उमेदवारी भेटेल म्हणून आम्ही आज या पक्षाकडून अर्ज भरण्यात आलेला आहे। एवढंच स्वीकारावं की आम्ही येत्या पुढच्या नगरसेवकाला उभारून या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय करू, एवढंच बोलून माझी जय हिंद। हो, केलं ना, खूप काही काम केलेलं आहे पक्षाकडून, कारण आम्हाला काहीसुद्धा भेटलेलं नाही त्या पक्षाकडून। फक्त एवढंच भेटलं, फक्त काम, आम्हाला काही नाही। आम्ही प्रोटोकॉल पण दिलेला नाही आहे त्यांच्यासमोर, तरी आम्ही पाठीमागनं काम केलेलं आहे, सगळं आहे आमच्यापाशी फुरू। म्हणजे शिवसेनेच्या वतीने तुम्हाला डावलण्यात आलं असं तुमचं म्हणणं आहे? हो, डावलण्यातच आलेलं आहे, कारण त्यांनी डायरेक्ट असं बोललेत की तुम्हाला शाखा ओपनिंग करा तेव्हाच तुम्हाला तिकीट देऊ असे बोललेले आहेत ते। मी सौ नूतन प्रमोद गायकवाड, वार्ड क्रमांक 17चे उमेदवार आहे। मी आता हे 3री टर्म आहे। मी प्रभागातली खूप छान कामं केलेत, खूप सारे कामं केलेत। माझे मिस्टर माझे उपमहापौर होते आणि आमची पूर्ण गायकवाड फॅमिली समाजकार्य करतो, वार्डाचे सगळे विकास काम करतो। आता मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे। कामं चालू आहेत, माझी मुलगी आहे, तिने माझे सहकार्य सगळे कामं करते। याच्यापुढे तुम्ही कशा पद्धतीने कामे करणार? इतक्या वेळेस आम्ही अगोदर अपक्ष म्हणून निवडून आलेले, तेव्हा काय अपक्ष असल्यामुळं राजकीय थोडंसं प्रॉब्लेम आलेला, म्हणजे कामं होत नव्हते। आता कसं अजितदादांबरोबर काम करते म्हटल्यावर कामं होणारच 100%। मी MIमध्ये पण होते तेव्हा कामं होत नव्हते, का तर आपलं सरकार होतं इकडे। MIMच्या लोकांना थोडंसं प्रॉब्लेम यायचा कामं करण्यासाठी, पण आता 100% दादांचा आपल्यावर विश्वास आहे आणि दादांच्या
विश्वासाला आम्ही खरं उतरणार आहे आणि काम करणार आहे. कसं मला एकच दुःख आहे, माझे मिस्टर सोबत नाही आहेत, त्याच्यामुळं मी खूप आता खचलेले आहे. पण आता दादांचा आपला आशीर्वाद आहे म्हणून मी कामाला जोमाने सुरुवात करणार आहे. मी कुमार राम जंगडेकर प्रभाग 16मधनं डमधनं मी इलेक्शन लढवत आहे आणि सर्वसामान्याचं कामं आम्ही केलेलं आहे. रोडचं, ड्रेनेजचं, परत ते बाकीचे लोकांचे कुठलेही कामं म्हणजे सर्वच याच्यामधले कामं आम्ही केलेलं आहे. त्यामुळं आम्ही इलेक्शन लढत आहोत आणि मी 2012ला थोडक्या मताने मी गेलो. राष्ट्रवादी पक्षाकडनंच मी लढवलो होतो. मी 100 मतांनी मी गेलो आणि आबाजी राजे आम्ही दोघंजण लढत आहे. मेरा आबादी राजे प्रभाग क्रमांक 16 से मैं इच्छुक हूँ ओपन में, और मेरा प्रभाग क्रमांक 16 में बहुत काम रहा है, जैसे कोर्सेस लाना, फ्री कोर्सेस लाकर लोगों की मदद करना, ड्रेनेज के काम रहते, रस्ते के काम रहते, जो कुछ भी काम रहते, जो कुछ भी मेरे तक काम है उतने मैं काम करने की कोशिश किया. अभी इच्छुक उम्मीदवार का फॉर्म था, अभी इच्छुक उम्मीदवार का फॉर्म भरा. मुझे संतोष पवार, जुबेर बागवान और हमारे बॉस खरड़मल साहब से गुजारिश है कि उन्होंने मुझे टिकट देंगे और लड़ने का मौका देंगे. एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही आता काम करताय, याच्या पुढे कसं काम करणार आहे? अभी युवा में कैसे, अभी मेरी उम्र है 25 साल. 25 साल की उम्र में मैं इतना काम किया. अभी इसके आगे अगर मुझे चांस देंगे लोग तो प्रभाग क्रमांक 16 के जो लोग मुझे चांस देंगे ठहरने के लिए, तो मैं आगे बहुत कुछ काम कर सकूँगा. ऐसे ऐसे काम है जो काम अभी तक कौन नहीं किया, वैसे काम आगे करने की कोशिश करूँगा इंशाल्लाह. मैं आमिर शेख प्रभाग क्रमांक 20 से इच्छुक हूँ. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में मैं 20 साल से काम कर रहा हूँ. संतोष पवार, जुबेर भाई बागवान, इनके नेतृत्व में सोलापुर में काम करते हुए अल्पसंख्यक की जवाबदारी फ़िलहाल संभाल रहा हूँ. आने वाले दिनों में मैं महानगर पालिका में जाऊँगा, वहाँ के लोग मेरे साथ हैं. हमारे शहर के अध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, सब लोग मेरे साथ हैं. आपने अभी तक क्या क्या काम किए, उसके ऊपर आपको टिकट देने वाली है? मैं पक्ष संगठन के बारे में पहला बोलना चाहता हूँ. राष्ट्रवादी में पक्ष की ताकत बढ़ाने में मैं दक्षिण विधानसभा अध्यक्ष था. उसके बाद में जब हमारे राष्ट्रवादी के राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा पवार साहब जब महायुति सरकार में गए, तो हमारे संतोष पवार साहब इनके नेतृत्व में पक्ष में उनके साथ गए. अल्पसंख्यक अध्यक्ष की जवाबदारी संभाल रहा हूँ. पक्ष की संगठना बढ़ाने में मेरा महत्वपूर्ण रोल है और मैं पक्ष के कार्यक्रम लेते हुए हमारे एरिया में जो है रक्तदान शिविर लिया हूँ. लोगों के जो फ़ायदे हैं, आज कुछ भी पुलिस स्टेशन के मसले रहेंगे, जिला परिषद के मसले रहेंगे, हमारे प्रभाग के लोग कुछ काम मेरे पास लेके आए तो वो काम को मैं अंजाम देता हूँ. सोलापूर शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, त्याचबरोबर संपर्क मंत्री दत्तामा भरणे साहेब, सहसंपर्क मंत्री आमचे अण्णासाहेब बनसोडे साहेब, त्याचबरोबर शहरातील आमचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खडमल साहेब, आमचे कार्याध्यक्ष जुबेरजी बागवान साहेब, आमचे गट नेते किसन भाऊ जाधव साहेब, सन्माननीय सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, त्यांच्या सर्वांच्या साक्षीने आज सोलापूर शहरातील जे महापालिकेतील इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात येऊन अर्ज भरावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने 16, 17 आणि 18 या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये अनेक इच्छुकांचे अर्ज भरले जातील. आज त्याचा पहिला दिवस होता. आज 11 वाजल्यापासून आतापर्यंत अनेक इच्छुकांनी अर्ज भरलेले आहेत. उद्या आणि परवा असे 2 दिवस या अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू राहील. युती संदर्भात कोणत्याही घटक पक्षाशी अजून चर्चा झालेली नाही. या संदर्भात जो काही निर्णय असेल ते प्रदेशाध्यक्ष तटकर साहेब, त्याचबरोबर संपर्क मंत्री भरणे साहेब आणि दत्तामा भरणे साहेब, बनसोडे साहेब हे आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावरती निर्णय होईल. परंतु आम्ही आमच्या पक्षाने 75 पारचा नारा दिलेला आहे. आदरणीय बनसोडे साहेब आल्यानंतर तो आपण सर्वांना पाहिला असेल
की 75 पार नारा दिल्यानंतर आम्हाला स्वतंत्र लढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहोत. पालकमंत्र्यांनी काल असं सांगितलं की महापालिकेचे स्थानिक जे आहे स्थानिक भाजपचे अध्यक्ष आणि 3 आमदार यांच्यासोबत चर्चा करून उद्या पुढचा निर्णय ठरला जाईल. पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे सहसंपर्क मंत्र्यांनी नारा दिलेला आहे 75 पारचा, त्याबद्दल ते स्वतःच बोलतील. आज या संदर्भात आम्ही काय बोलण्यापेक्षा आमचे सहसंपर्क मंत्री जेव्हा येतील आणि त्यांनी जी घोषणा केलेली आहे 75 पारची, त्यानुसार पुढील आमचे धोरण ठरलं जाईल.